शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे सुरू असलेल्या भोंगरा बाजारात गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास मायलेकरांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे वरझडी तालुका शिरपूर येथील 15 ते 16 संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आपल्या मुलगा हितेश व नातेवाईकांसह देवमोगरा कॉलनी परिसरात खरेदीसाठी गेली होती। त्यावेळी काही तरुण येणाऱ्या जाणाऱ्या महिला व मुलींची नावे घेऊन छेडछाड करत असल्याचे दिसून आले। महिलेच्या मुलाने संबंधितांना अटकले असता संतप्त झालेल्या टोळक्याने त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली। मुलांना वाचवण्यासाठी धावलेल्या आईलाही आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। यावेळी संजय रवीन भिल याने महिलेचा हात पकडून ओढत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। तसेच झटापटीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ अभय पवार, विजय पवार व विक्की शिंदे यांनी धाव घेऊन काही संशयित तरुणांना ताब्यात घेतले। चौकशीत राजेश रमेश भिल, राहुल जामसिंग भिल, संजय रवीन भिल यांच्यासह अन्य साथीदारांचा समावेश असल्याचे समोर आले। दरम्यान बोराडी परिसरात गेल्या 1.5 महिन्यात महिलांच्या छेडछाडीच्या तिसऱ्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आठवडे बाजार, बोराडी यात्रा आणि आता भोंगरा बाजारातील प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी बोराडी गावात कायमस्वरूपी पोलीस उपचौकी स्थापन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत।